अनेक दलिंदर आहेत, ते म्हणते 7 लोक असताना बाबासाहेबांचं नाव मोठं का? भाऊ ते बॅरिस्टर होते, इंग्लंडला शिकले, जपानमध्ये बारातला नावाचा कोर्स केलाय, एवढे करून आपल्या भारताची हालाकीची परिस्थिती माहित होते, याच्यातलं एक बी बाहेर गेलं नव्हतं. मग यायला काय धतुरा माहितीये का घटनेत काय करायचं आणि काय नाही? मग तिथं बाबासाहेबांचं नाव येणार असेल, मग ज्या माणसाने जे काम केलं त्याच्या कामाला व्हॅल्यू द्यावाच लागतो ना तुम्हाला. पण तुमच्यासारखे 2-4 फटुरे जरी म्हणले समजा बाबासाहेबांनी काय केलं, बाकीचे बी लोक होते आणि काही काय आहेत पा उगं भाषणात बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, माघारी कार्यक्रम बरोबर वागायचा. तर त्यांनी लक्षात घ्यायचं ज्या माणसाचं जे काम आहे ते काम तुम्हाला मानावंच लागेल. याच्यात दोघांना राजीनामा दिलाय, म्हणजे एक जण गेलो होतं त्याच्या जागी दुसरा आलं, एका राजीनामा दिला, 5 जणांचं नाव इतिहासात कुठं दिसलं नाही. डायरेक्ट इथंच कसं मोठं होईल भाऊ, है ना? इथं 14 तळ्याचा सत्याग्रह, महारचा सत्याग्रह, मनुस्मृतीचं दहन आहे, बहिष्कृत हितकारणी सभा आहे, समता आहे, जनता आहे, प्रबुद्ध भारत आहे ना? त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट काय बघूया, कामगार असोसिएशन आहे, शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे, रिपब्लिकन पार्टीची घोषणा आहे, धर्मांतराची 1935 ची घोषणा आहे, सर्वात मोठं धर्मांतर आहे 14 ऑक्टोबर 1956. मग एवढं इतिहासात हा पानाचं लिखाण ज्या माणसावर आहे त्याचं काम तुम्हाला मान्यच करावं लागेल ना. म्हणून तिथं आपण गायला घालायचं नाही, आपलं काहीच खरं नाही ना. आपण तेवढ्या